नमस्कार. दोन अंकी संख्येचा गुणाकार करण्याची भन्नाट ट्रिक. आता बघा तुम्ही कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट कसं करणार. तर आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स आपण घेत होते किंवा सोडवण्याची पद्धत होती, आपण हाच घिसापिटा मेथड जे काही आपण शाळेमध्ये घेतला होता तेच तिथे मेंटेन करत होतो. पण आता काहीतरी वेगळी ट्रिक कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करण्याची. मग सॉल्व्ह करण्याची पद्धत काय? एकक संख्या अंकांचा गुणाकार, देन तुमच्या एकक व दशक, दशक व एकक यांचा क्रॉस मध्ये गुणाकार, त्यांची बेरीज, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, दशक स्थानचा अंकांचा गुणाकार, अशा पद्धतीने आहे. तर आता अप्लाय कसं करायचा तर बघा आता देन मग 76 गुणीला काय म्हटलं आपण 79. मग 76 गुणीला 79 म्हटल्यानंतर सांगा इथे एकक स्थान 9 गुणीला 6 म्हटलं की 54, 4 हातचा 5 आणि देन मग क्रॉस क्रॉस म्हटलं तर डेंजर झोन. हे बघा 9 गुणीला 7 63, 9 7 63, 6 7 42, 63 अधिक 42 हे तोंडीच करायचा. 105 105 अधिक हातचा मिळवायचा 110, शून्य राहिले किती तुमचे 11. मग आता दशक स्थानचा अंकांचा गुणाकार म्हणजे 7 गुणीला 7 किती होते 49, 49 आणि 11 किती होत आहे 60. मग आता पुन्हा एक क्वेश्चन बघूया. क्लिअर. देन बघा आता इथं बघा क्वेश्चनचा आन्सर 6004 6004 तुमची प्रॅक्टिस, देन डायरेक्टली उत्तर. आता बघा इथे 44 गुणीला काय होत आहे तुमचा 62. देन काय करणार पहिली स्टेप 2 गुणीला 4 एकक स्थानचा म्हणजे 4 दुने 8, हातचा नाहीये. मग क्रॉस मध्ये 2 गुणीला 4 म्हणजे 8 आणि साईनचे 24, 8 अधिक 24 म्हटलं किती 32 चे 2, हातचा 3. मग साईनचे 24, 24 अधिक 3 किती होत आहे 27, 28 असा तुमचा आन्सर येणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आता हे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही काय करणार आता कमेंट मध्ये फेकून मारायचा.